नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. विधानसभेच्या अध्यक्षांकडे जवळजवळ 4-5 दिवसापासून जी 16 आमदारांची सुनावणी सुरू आहेत, त्यामध्ये आता या सुनावणीमध्ये आखरी स्टेजला जे शिवसेना जी पूर्ण एकत्र होती त्यावेळेचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली गेली आणि सुनील प्रभूंना ठाकरे गटाच्या वकिलांनी साक्ष नोंदवण्यासाठी बोलवलं होतं. तो जो 20 तारखेचा व्हीप जे पक्षाचा पक्षादेश झुगारून हे लोक बैठकीला आले नाही म्हणून जो काही व्हीप दिला जातो, व्हीप हा शब्द तसा पाहिला तर इंग्लिशचा आहे. तो व्हीप म्हणजे चाबूक चालवणे किंवा आदेश. या लोकांनी तो आदेश पाळला पाहिजे. मग या आदेश आता विधिमंडळात चालतो की पक्षीय बैठकीसाठी चालतो, तो कायदेशीर प्रश्न आहे. पण याच आधारावर हा सगळा केसचा स्टँड होता. म्हणजे हा जो पक्षाध्यक्ष आहे तो झुगारला, मग त्यामुळं यांच्यावर कारवाई करायची आहे. या सगळ्या व्हीपवरच ही जी ठाकरे गटाची केस उभी आहेत आणि त्या संबंधितच या 16 आमदारांची पात्रता अपात्रता यावरच ही सुनावणी सुरू आहे. तर मग आता ह्या व्हीप कसा काढला, किती तारखेला काढला, तो इंग्लिशमध्ये होता का, तो मराठीत होता का, त्यावर इंग्लिशमध्ये सही, मराठीत सही, तो मेलने दिला का, व्हॉट्सअपने दिला, पत्राने दिला. तर या अनेक प्रश्न जेव्हा त्यांची सगळी साक्ष ठाकरे गटाच्या वकिलांसमोर घेतली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांची जेव्हा उलट तपासणी आली, तर मग शिंदे गटाचे जे वकील आहेत महेश जेठमलानी यांनी त्यांची सुनील प्रभूंची उलट तपासणी केली. उलट तपासणी म्हणजे जे काही शिंदे गटाने त्यांची केस स्ट्रॉंग करण्यासाठी सुनील प्रभूंची साक्ष घेतली आणि सुनील प्रभूंनी जी काही माहिती दिली, पुरावे दिले, काही आधार दिलाय, तो ॲक्च्युली खरा आहेत की नाही, की सुनील प्रभूंच्या बोलण्यामध्ये काही विसंगती आहेत का, याच्यासाठी समोरची जी काही समोरचा पक्ष असतो आणि त्यांचे वकील असतात ते उलट तपासणी करत असतात की हे त्या साक्ष नोंदवताना एक बोलले का किंवा आपल्याबरोबर बोलताना एक बोलतात का, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. तेव्हा ही जेव्हा उलट तपासणी झाली त्यावेळेस महेश जेठमलानी यांनी अनेक प्रश्न सुनील प्रभूंना विचारले. त्यावेळेस अक्षरशः सुनील प्रभूंची भांबेरे उडताना दिसली. सुनील प्रभू अनेक वेळा गोंधळलेले दिसले. सुनील प्रभूंना जे साक्षमध्ये त्यांनी जे काय बोललं त्याच पद्धतीने ते बोलताना दिसले नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या साक्ष त्यांना म्हणजे बोलताना ते बदलल्या गेल्या. कधी बोलायचे ते मला आठवत नाही, कधी बोलायचे मी व्हॉट्सअपवर दिले, कधी मेलवर दिलाय, या तारखेला दिला, इंग्लिशमध्ये सही होती, मराठीतच नव्हती, यांच्या व्हॉट्सअप नंबरवर दिलाय, माझ्याकडे ते आता डिलीट झाले, माझ्याकडे त्याचा पुरावा नाही, मला माझ्या कार्यालयात विचारावं लागेल किंवा मी बघून सांगतो. या सगळ्या गोष्टी त्यांच्या अतिशय मोठ्या प्रमाणात सुनील प्रभूंचा गोंधळ झाला होता. तर मग आता मनामध्ये अशी शंका येते, जर ही केस जवळजवळ आता ते ह्या गोष्टीला आता जवळजवळ 17-18 महिने होत आले आणि मग सुनील प्रभू पहिल्यापासून शिवसेनेचे प्रतोद आहे आणि मेन जे काही पॉइंट आहे ह्या व्हीपचा, जर सुनील प्रभूंना किंवा उबाटा सेनेला हे लोक जर अपात्र करायचे होते तर ह्या व्हीपच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी सुनील प्रभूने अभ्यास करायला पाहिजे होता. जर साक्ष तुम्ही देणार आहे, तुमची उलट तपासणी होणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, तर मग तुम्ही या गोष्टीचा अभ्यास तुमचा
नाही का, किंवा सुनील प्रभूंनी अभ्यास मुद्दाहून केला नाही का, किंवा सुनील प्रभू नेमकं उद्धव ठाकरेंसाठी काम करतात की एकनाथ शिंदेसाठी काम करतात, हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण हा जो व्हीप आहे आणि या व्हीप संबंधित जी काही माहिती आहे हीच जर बकवास असेल किंवा खोटी असेल किंवा हा आधारच मूळ आधारच जर पूर्णच्या पूर्ण जर चुकला आणि याची मांडणी करताना किंवा हा सगळा असा व्हीप जर बोगस आढळला तर ही केस पूर्णच्या पूर्ण डिझॉल्व्ह होऊ शकते, याचा आधार संपू शकतो. त्यामुळं या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. इथं या केसमध्ये जो व्हीप आहे आणि याच्या संबंधी जी माहिती आहे ती जर आधारहीन असेल तर पायाखालची वाळू सरके शकते. जर जमीनच नसेल खाली तर तुम्ही माणूस उभा आहे हे कसं काय सांगू शकतात. त्यामुळं जे सुनील प्रभू आहे त्या सुनील प्रभूंनी नेमकी काय साक्ष, त्यांची उलट तपासणी, आणि मग त्यांनी परत सांगायचं का नाही आम्ही माझी साक्ष मला थोडीशी चेंज करायची आहे, माझी उलट तपासणी चेंज करायची आहे, माझं हे म्हणणं नव्हतं, माझं ते म्हणणं नव्हतं, मी विसरलो होतो. या सगळ्या गोष्टी कोर्ट किंवा अशा सुनावणीमध्ये उलट तपासणीमध्ये रेकॉर्ड होतात आणि इथंच माणूस फसला जातो. कदाचित या सगळ्या गोष्टीची चर्चा उद्धव ठाकरे आणि जे काही त्यांचे प्रमुख आमदार असतील, जे काही कायदेशीर काम करत असतील यांच्यामध्ये झाली असेल. पण सुनील प्रभूंनी किती अभ्यास केला आणि तो कोणासाठी केला, नेमकं सुनील प्रभू कोणाच्या फायद्यासाठी काम करतात ते, सुनील प्रभूंना हे 16 आमदार अपात्र करायचे की नाही करायचे हा एक प्रश्न सुद्धा तयार होतो. आणि जेव्हा पत्रकारांनी जेठमलानींना विचारलं की तुम्ही अजून किती लोकांना जी उलट तपासणी करणार आहे, ते त्यांनी सांगितलं मी सुनील प्रभूंना बोलवलेलं नाही, माझ्या कुठल्याही वेळापत्रकात सुनील प्रभूंची कुठली तपासणी पण नव्हती. पण शिवसेना उभाटा या पक्षानं त्यांची साक्ष, त्यांचं केस स्ट्रॉंग होण्यासाठी त्यांना बोलवलं आणि ते जे साक्ष ज्या व्यक्तीची घेतील त्याची उलट तपासणी मला करायची असते. कारण त्यांची उलट तपासणी करून त्यांचा हा व्हीप कसा खोटा आहे, बेबनाव आहे किंवा कसा गैरलागू आहे हे सुद्धा आम्हाला त्याच्यामधून सिद्ध करता येईल. आणि बऱ्याच प्रमाणामध्ये ही केस लूज होताना दिसली. कारण ज्या काही गोष्टी सुनील प्रभूंनी योग्य दिशेने योग्य सांगायला पाहिजे त्याच्यामध्ये तफावत आढळली किंवा मराठीत च्या ऐवजी त्यांनी तो इंग्लिशमध्येच काहीतरी दिलाय. मग बोलायचं का ते मराठी इंग्लिश, आता मराठी किंवा इंग्लिश ह्या सगळ्या कोर्टामध्ये मराठी चालते, इंग्लिशही चालते. त्याच्यामुळं या ज्ञानाचा अभाव म्हणायचा की अनेक गोष्टी त्यांना नेमकं हेच करायचं होतं का, किंवा शत्रूच्या गोटामध्ये राहून दुसऱ्या कोणाचा तरी फायदा करायचा होता का, या सगळ्या गोष्टी बऱ्याच उजाडात येतील, अनेक गोष्टी समोर येतील. आता यावर चर्चा होत राहील आणि साक्ष, पुरावे, हेवे दावे आणि जे काही कायदेशीर बाजू समोर येईल त्यावर अध्यक्ष निर्णय करतील. अध्यक्षांना निर्णय करायची स्वतंत्र मुभा आहेत आणि अध्यक्ष हे कायदेशीर कागदपत्र, पुरावे, एव्हिडन्स आणि साक्ष, उलट तपासणी याचा एकंदरीत अभ्यास करून जो काही निकाल द्यायचा आहे ते निकाल देतील. तो अधिकार त्यांचा आहे. पण आपला विषय ही जी साक्ष सुनील प्रभूंची आणि सुनील प्रभूंच्या साक्षी उलट तपासणी झाली, याच्यामध्ये अनेक गोष्टी सुसंगत वाटत नाही. त्यामुळं ठाकरे गटाच्या बाबतीत आता चिंता करण्यासारखीच गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये हा निकालही येईल. लोक अपात्र होतील की नाही होतील, की होतील, या गोष्टी आपण
वेट आणि वॉच करू. तुर्तच आपण इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.